भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. खोक्या भोसल्याच्या अनुषंगाने राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलंय की खोक्या भोसल्याचं काय घेऊन बसलात, असे अनेक खोके सध्या विधानसभेमध्ये आहेत. मला वाटतं राज ठाकरे साहेबांचं जरूर एक शल्य असेल की त्यांना एकही लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवता आला नाही आणि त्याच्यामुळे इतर सगळे लोकप्रतिनिधी त्यांना खोक्यासारखे वाटत असतील. जयकुमार गोरे यांनी एक वक्तव्य केलंय की कुणी कितीही बाहुल्या बांधा, माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, कारण की देवाभाऊ सध्या माझ्या पाठीशी आहेत. मला वाटतं जयकुमार गोरे यांना राजकीय दृष्ट्या टार्गेट करण्याचा त्यांच्या राजकीय विरोधकांचा त्या ठिकाणी डाव आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची षडयंत्र त्यांच्या विरोधात रचली जातात. त्या अनुषंगाने त्यांचं आलेलं वक्तव्य आहे. आणि एक गोष्ट खरी आहे की ते क्षमतावान अशा प्रकारचे कार्यकर्ते नेते आहेत, विकासाचं व्हिजन असणारा नेता आहे आणि त्याच्यामुळेच देवेंद्रजींनी त्यांना राज्याचं मंत्री केलं आणि जर मंत्री केलं याचा अर्थ त्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच देवेंद्रजी त्यांच्या पाठीशी आहेत, यात काय दुमत असायचं कारण नाही. लालकृष्ण अडवाणी यांची अवस्था कैद केलेल्या शहाजानसारखी केली, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. आपली अवस्था मोकाट, आता मी वर्णन करत नाही कोणासारखी, तसे आपण भुंकत सगळीकडे गेलेला आहात. आपल्या अवस्थेची चिंता करा. लालकृष्ण अडवाणी सदैव आदरणीय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला राहिलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा संस्कृती कल्चरचा पक्ष आहे. त्याच्यामुळे मोकाट सुटारूंनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकारच पोचत नाही. सुप्रियाताई सुळेंनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं की मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याची आता विकेट गेली, काही दिवसामध्ये आणखी काही मंत्र्यांची विकेट जाणार आहे. मला वाटतं दुसऱ्यांच्या विकेट काढण्यापेक्षा सुप्रियाताईने आपल्या विकेट जाणार नाहीत याची चिंता करावी. कारण राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था आज दिवसेंदिवस कशी खालावते हे आपण पाहतोय. किती खासदारांवरून किती आमदारांवरून आपण कुठे आलो, म्हणजे त्याचं काही वाटत नाही. मला वाटतं दुसऱ्यांचं मोजमाप काढण्यापेक्षा आपली अवस्थाच काय झालं त्याचं आत्मपरीक्षण करा आणि आपल्या विकेट जात आहेत त्या वाचवता येतील का याचा प्रयत्न करा. विरोधकांनी आपल्याच पक्षामधलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि स्वतःच्या पक्षामधल्या विकेट जाणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांच्याकडून आपल्याला ऐकताना मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.